Enough said. Breaking in the rhythm, what you're feeling is the vibe. About to make a dream and wanna race it to the tribe. Enough said, it's in, so I joined the tribe. Enough said. Never see me cause I'm racing against the time. Wanna hear you scream. It's my ride. 23 नोव्हेंबर, ज्याची सगळ्यांना उत्सुकता आहे तो निकालाचा दिवस. अवघे काही तास उरलेत ज्यानंतर निवडणुकीतली हार जीत कळणार आहे. कुणाचं सरकार येणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. पण 23 नोव्हेंबर या दिवशीची इतिहासातली एक आठवण आहे ज्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी याच दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं होतं. पण शपथविधी झाल्यावर अवघ्या 80 तास हे सरकार सत्तेवर होतं. यंदा त्याच दिवशी राज्याला नवं सरकार मिळणार आहे. हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. नेमकं काय घडलं होतं 23 नोव्हेंबर रोजी आणि आता त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते का, जाणून घेऊया या व्हिडिओतून. 1960 पासून महाराष्ट्रानं अनेक सरकारं पाहिली. यात काही तासांची, काही वर्षांची अशी सगळी सरकारं होती. पण यंदा निवडणूक झाली. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि त्याचा निकाल आता 23 नोव्हेंबर या दिवशी येणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात याच दिवशी राज्यानं एक 80 तासांचं सरकारही पाहिलंय. त्या दिवशीची वेगळी समीकरणं यंदा पुन्हा अस्तित्वात येऊ शकतात अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. खरं तर यंदाच्या निवडणुका या आतापर्यंतच्या इतिहासातल्या सर्वात वेगळ्या निवडणुका ठरल्या. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत झाली. पण या दोन्हीकडे असणारे पक्ष हे एकेकाळी एकाच पक्षात होते. यंदा मात्र 2 पक्षात विभागले गेले. त्यामुळेही यंदा जनतेनं या पक्षफुटीवर कुणाला पसंती दिली आहे याचाही निकाल उद्याच येणार आहे. त्यामुळे देखील ही निवडणूक रंगतदार ठरली आहे. कुणाचं सरकार येणार याच्या चर्चा जोरदार आहेत. पण 2019 मध्ये याच दिवशी एक वेगळं समीकरण समोर आलं होतं. त्याचप्रमाणे यंदा कुणालाही बहुमत मिळालं नाही तर अशीच वेगळी समीकरणं समोर येणार का असंही बोललं जात आहे. पण 23 नोव्हेंबर रोजी कोणतं समीकरण समोर आलं होतं जे अल्पकाळातच रद्द झालं, पाहूया. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष वाटण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि शिवसेनेनं भाजपला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह एकत्र आली. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू होत्या. त्यातच 22 नोव्हेंबर 2019च्या संध्याकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू होती. या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता शपथविधीचं दृश्य समोर आलं, ज्याला आजही पहाटेचा शपथविधी असं उपहासानं बोललं जातं. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते सरकार 80 तासांहून जास्त काळ टिकलं नाही. शरद पवारांनी अजित पवारांसह गेलेल्या सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अजित पवार हे त्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री झाले. हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्रानं पाहिला. पुढे हे अजित पवारांचं बंड होतं की शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी टाकलेला डाव होता, यावर आजही चर्चा रंगते. त्यानंतर आणखी राजकीय उलथापालथी झाल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडली. अनेक वेगवेगळी समीकरणं समोर आली आणि अखेर महायुतीत 3 पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष एकत्र आले. महायुती सत्तेत आणि महाविकास आघाडी विरोधात राहिले. पण अजित पवारांचा तो शपथविधी होऊन 5 वर्ष होत आहेत आणि योगायोगानं त्याच दिवशी यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकालही लागतोय. याच निमित्तानं त्या समीकरणाची पुनरावृत्ती होईल का की आता कोणती नवी समीकरणं समोर येतील हे निकालानंतरच स्पष्ट होईल. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.